नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये। खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वितरण आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झाले आहे। तुमच्या जिल्ह्याला आणि तालुक्याला किती निधी मंजूर झालाय, कोणत्या पिकासाठी किती हेक्टरी रक्कम मिळतेय, हे सर्व आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। नियोजनाचा पहिला टप्पा। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात एकूण 1219 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून त्यातील जवळजवळ 80% रक्कम म्हणजेच 930 कोटी रुपये फक्त 30 तालुक्यांच्या वाट्याला आले आहेत। यामध्ये विशेषतः नांदेड, अहिल्यानगर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठी रक्कम वितरित केली जात आहे। जिल्हानिहाय सविस्तर माहिती। नांदेड जिल्ह्यासाठी सर्वाधिक 813 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। यात सोयाबीनसाठी 809 कोटींचा वाटा आहे। बेंगलोर तालुका सर्वात जास्त हेक्टरी 30,628 रुपये विमा मिळतोय। अर्धापूर 25,212 रुपये प्रति हेक्टर। हदगाव 21,680 रुपये प्रति हेक्टर। यासोबतच बिलोली, मुखेड आणि लोहा या तालुक्यातही मोठी रक्कम मंजूर झाली आहे। हिंगोली जिल्हा येथे साधारण 98 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वितरित होतोय। यामध्ये वसमत तालुक्याला सर्वाधिक 24 कोटी 54 लाख तर औंढा नागनाथला 25 कोटी 82 लाख रुपये मिळाले आहेत। परभणी जिल्हा सध्या 60 कोटींच्या आसपास आकडेवारी समोर आली आहे। यात जिंतूर, मानवत 19.75 कोटी आणि पाथरी या तालुक्यांचा समावेश आहे। काही तालुक्यांचे कॅल्क्युलेशन अजूनही सुरू आहे। अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यासाठी 118 कोटी मंजूर असून सध्या जामखेड आणि कर्जत तालुक्यात वितरण सुरू झाले आहे। जामखेडमध्ये सोयाबीनसाठी 11 कोटी 65 लाख तर उडदासाठी 6 कोटींची तरतूद आहे। इतर जिल्ह्यांची स्थिती। धानाच्या पिकासाठी पालघर 15 कोटी, ठाणे 17 कोटी आणि गोंदिया 31 कोटी या जिल्ह्यांना विमा मंजूर झाला आहे। सोलापूरमध्ये कांद्यासाठी मंगळवेढा तालुक्यात मोठा विमा मंजूर झाला असून त्याची रक्कम 6 कोटी 84 लाख रुपये आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सध्या पीक विम्याचे वाटप सुरू आहे। बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांची आकडेवारी अजून पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही। जसे या जिल्ह्यांचे अपडेट्स येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू। तुम्हाला तुमच्या तालुक्याचा विमा किती मिळाला किंवा काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज। धन्यवाद। जय शिवराय।